बळीराजाची कहाणी. एका लहानशा गावात नारायण नावाचा एक कष्टकरी शेतकरी राहत होता. त्याचे छोटेसे शेत हेच त्याचे जीवन होते. पहाटेच्या पहिल्या किरणांसोबत तो उठायचा आणि औत खांद्यावर घेऊन शेताकडे जायचा. त्याच्या पायांना चिखलाची, हातांना मातीची आणि कपाळाला घामाच्या थेंबांची सवय झाली होती. नारायणाची पत्नी रमा देखील त्याला शेतीत मदत करायची. ते दोघे अविरत मेहनत करत. कधी पाऊस जास्त व्हायचा तर कधी दुष्काळ पडायचा, पण नारायण हार मानत नसे. तो पिकांना आपल्या मुलांसारखं जपायचा, त्यांना पाणी द्यायचा आणि खतपाणी घालून वाढवायचा. कडक उन्हात त्याची त्वचा काळवंडली होती, पण त्याच्या चेहऱ्यावर समाधानाचे तेज कायम होते. जगाचा पोशिंदा म्हणून त्याला त्याच्या कामाचा अभिमान होता. बाजारात त्याच्या मालाला चांगला भाव मिळो, त्याने कधीच मातीची साथ सोडली नाही. वर्षभराच्या अथक परिश्रमानंतर जेव्हा शेतात सोनेरी पीक डोलू लागायचं, तेव्हा नारायणाच्या डोळ्यात आनंद अश्रू जमायचे. तो क्षण त्याच्यासाठी कोणत्याही संपत्तीपेक्षा मोठा होता. त्याचा कष्ट हाच त्याचा देव आणि शेत हेच त्याचे मंदिर होते. याच कष्टाच्या बळावर नारायण आजही बळीराजा म्हणून ओळखला जातो, जो स्वतः उपाशी राहून जगाला अन्न देतो. बोध: खरा आनंद भौतिक सुखात नसून घेतलेल्या प्रामाणिक आणि अविरत कष्टात असतो.